नेक्स्ट पॉइंट बघा, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आता नेमकं हे इव्होल्युशन घडतं किंवा नाही, त्याचे काही पुरावे शोधायचा सायंटिस्ट लोकांनी प्रयत्न केलेला आहे. इव्होल्युशन इज अ एव्हर लास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस. ही कधीही न संपणारी प्रोसेस आहे. हे बदल आतापर्यंत घडत आलेलेच आहेत, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा घडत राहणारच आहेत. बट इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. पण हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावे लागतील. असंच कोणीतरी सांगितलं आणि ते लोकांनी ऐकलं असं होत नसते कधी. त्याला प्रूफ्स देणं गरजेचं आहे. फॉलोइंग आर व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थेरीज मेन्शन्ड अबव. हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. ह्याच्यातले वेगवेगळे एव्हिडन्सेस तुम्हाला सेपरेट 2-2 मार्काला पण विचारले जाऊ शकतात. सगळे एव्हिडन्सेस मिळून सुद्धा 4 मार्काचा खूप चांगला प्रश्न त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित करा. ह्याच्यावरती एमसीक्यू मध्ये सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. तेव्हा एक एक टर्म बघू आपण. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजिकल याचा अर्थ त्याचं बाह्य स्वरूप, म्हणजे एखादी गोष्ट दिसते कशा पद्धतीनं, तर त्याचं जे बाहेरचं जे स्ट्रक्चर असेल त्यानुसार जे काही एव्हिडन्सेस मिळालेले आहेत त्याला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हटलेलं आहे. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड इयर पिना अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी आर सीन इन एनिमल्स. बघा काय काय सांगितले. साधारणपणे सगळ्या प्राण्यांमध्ये हे स्ट्रक्चर बऱ्यापैकी सेमच आहेत. स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, डोळे कुठं असतात, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, नाकपुड्या, त्यांचं स्ट्रक्चर, इयर पिना, कानाच्या ज्या पाळ्या असतात त्या, थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी, अंगावरती जे केस आहेत ते, हे एनिमल्स मधलं झालं. वेअर ॲज सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर्स लाईक लीफ शेप, पानांचे आकार, लीफ व्हेनेशन म्हणजे पानांच्या जाळ्या, लीफ पेटिऑल, लीफ पेटिऑल म्हणजे देठ, त्या पानाचा जो देठ आहे तो, मेन खोड, मुख्य खोड आणि पान यांना जोडणारा मधला जो नाजूकसा पार्ट आहे त्याला लीफ पेटिऑल असं म्हणतात. एटसेट्रा ऑकर इन केस ऑफ प्लांट्स. ॲनिमल्सच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेल्या आहेत, प्लांट्सच्या पण काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेल्या आहेत. धिस इंडिकेट्स दॅट देअर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स. यांच्यामध्ये बरेचसे सिमिलॅरिटीज बघायला मिळतात. हेन्स इट प्रूव्ज दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव कॉमन अँसेस्टर्स. मग याच्यावरून असं सिद्ध होतं की ह्यांचं ओरिजिन सेमच असणार आहे आणि त्यांच्यापासूनच हे पुढे डेव्हलप होत आलेले आहेत. कॉमन अँसेस्टर्स म्हणजे त्यांचे पूर्वज सेम असणार आहेत. त्याच्यानंतरचा पॉइंट, त्याच्यानंतरचा एव्हिडन्स आहे तो आहे अॅनाटॉमिकल एव्हिडन्स. अॅनाटॉमी म्हणजे शरीरशास्त्र. इन फिगर देर इज नो एनी सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड, कॅट्स फोर लेग, फ्लिपर ऑफ व्हेल अँड पॅटॅगियम ऑफ बॅट. बघा हे काय काय उच्चार वेगवेगळे आहेत. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सिमिलॅरिटी नाही म्हणून सांगितलं. इथं आहेत बघा, ह्युमन हँड आहे, कॅट्स फोर लेग आहे, पॅटॅगियम ऑफ बॅट आहे, फ्लिपर ऑफ व्हेल आहे. मी मागं पण सांगितलंय कुणीही कसाही उच्चार करू देत, तुम्हाला स्पेलिंग लिहायचं आहे, ते स्पेलिंग लिहिता यावं या पद्धतीनं उच्चार ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मग आता हे वेगवेगळ्या प्राण्यांचे हाताचं कन्स्ट्रक्शन, हाडांचं जे आहे त्याचं, हाताची जी हाडं आहेत त्याबद्दल ह्या डायग्राम्स काढून दिलेल्या. त्याच्यामध्ये कुठंच काही सिमिलॅरिटी नाहीयेत म्हणून सांगितले. द यूज ऑफ दीज स्ट्रक्चर्स इज डिफरंट इन दोज एनिमल्स बट देर इज अ सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन दीज ऑर्गन्स. यांच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. मात्र म्हणजे हात बघा, हा माणसाचा हात बघा, हे मांजराचा, कॅट्स फोर लेग, काहीच संबंध लागत नाही.
मात्र यांचं जे बोन्सचं जे स्ट्रक्चर आहे, त्यांच्यामधले जे वेगवेगळे बोन्स मधले जे जॉईंट्स आहेत, त्यांच्यामध्ये मात्र सिमिलॅरिटी आहे. धिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज एनिमल्स मे हॅव कॉमन अँसेस्टर. म्हणजे या बोन स्ट्रक्चर्सच्या सिमिलॅरिटीवरून त्यांनी असं सांगितलंय की ह्यांना कॉमन अँसेस्टर, ह्यांचे पूर्वज कोणतरी कॉमनच होते, असं त्या ठिकाणी ते म्हणतायत. म्हणजे असे वेगवेगळे एव्हिडन्सेस आहेत. दोन झाले आता, मॉर्फॉलॉजिकल झालं, अनाटॉमिकल झालं. आता तिसरा प्रकार त्याच्यामधला आहे तो म्हणजे व्हेस्टिजियल ऑर्गन्स. व्हेस्टिजियल म्हणजे शिल्लक राहिलेले. आता हे काय आहेत नेमकं ते बघा. डिजनरेटेड or underdeveloped useless organs of organisms are called as vestigial organs. डिजनरेटेड म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावरती असलेले, अंडर डेव्हलप्ड म्हणजे ज्यांची पूर्ण वाढ झालेली नाही, आणि युजलेस म्हणजे ते बिनकामाचे आहेत, त्यांचं त्या पर्टिक्युलर शरीरामध्ये त्या अवयवांचं काहीही काम नाही, असे जे ऑर्गन्स आहेत त्यांना व्हेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हणतात. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. सजीवांमध्ये समजा वातावरण बदललं आणि तो सजीव ज्या वातावरणामध्ये राहतो, मग ते वातावरणामध्ये जर चेंजेस झाले तर त्याप्रमाणे लगेच सडन चेंजेस शरीरामध्ये होत नाही. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. त्याऐवजी काय होतं, जे ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू बदल व्हायला लागतात. मोस्टली a specific structure in the body is useful under certain situation, but same structure under different situation may become useless or even harmful. बघा इथं काय म्हटलंय, काही ठराविक कंडिशन मध्ये बॉडीचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर हे युजफुल ठरू शकतं, म्हणजे ते उपयोगाचं असू शकतं. पण जर कंडिशन बदलली तर तेच स्ट्रक्चर वेगळ्या सिच्युएशन मध्ये बिनकामाचं ठरू शकतं, युजलेस ऑर इव्हन हार्मफुल ठरू शकतं. पाऊस पडतोय म्हणून आम्ही छत्री घेऊन जातो, पाऊस आला तरच त्या छत्रीचा उपयोग आहे, पाऊस पडणारच नसेल तर मग त्या छत्रीचा काहीच उपयोग नाही. त्या पद्धतीनं सिच्युएशन बदलली तसं बॉडीमध्ये सुद्धा काही ऑर्गन्स असे आहेत की जे काही ठराविक सिच्युएशन मध्ये उपयोगी पडतात, इतर वेळेला ते युजलेस असतात, काही ठिकाणी तर ते हार्मफुल पण आहे, ते त्रास देतात. देन such a structure begins to degenerate under such a situation as per the principle of natural selection. मग प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन नुसार असे जे काही युजलेस स्ट्रक्चर्स आहेत ज्यांचा काहीही यूज नाही, हळूहळू ते डिजनरेट व्हायला लागतात, म्हणजे नष्ट व्हायला लागतात. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर ए स्ट्रक्चर टू डिसअपियर. मग एखादं स्ट्रक्चर पूर्णपणे नाहीस होण्यासाठी किती, फक्त थाउजंड्स ऑफ इयर्स लागतात, म्हणजे किती हजारो वर्ष त्याला लागू शकतात. मग हे बघा किती अभ्यास त्याचा करावा लागेल, किंवा त्याची त्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी कुठेतरी ठेवाव्या लागतील, त्याशिवाय तर काही ते सापडणार नाहीये. So such organ, though non-functional in certain organisms, it may be functional in other organisms. That is, it is not vestigial in other organisms. मग असे काही ऑर्गन्स आहेत जे ठराविक प्राण्यांमध्ये हे पूर्णपणे बिनकामाचे, म्हणजे त्यांना काही काम नाही असे असू शकतात. मात्र तेच ऑर्गन्स दुसऱ्या प्राण्यांमध्ये फंक्शनल, म्हणजे त्यांना काहीतरी काम असू शकतं. दे आर नॉट व्हेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम्स. फॉर एक्झाम्पल, आता त्याच्यातले एक्झाम्पल्स बघा. अपेंडिक्स इज युजलेस टू ह्युमन. अपेंडिक्स जे आहे ते ह्युमनला काहीही कामाचं नाही, बट इट इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रिमिनंट्स. रिमिनंट्स म्हणजे रवंथ करणारे.
म्हणजे गाई म्हशी वगैरे जे रवंथ करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी मात्र ते उपयोगाचं आहे. ह्युमन बिंग मध्ये ते युजलेस आहे आणि ते हित आहे बघा. इथं स्मॉल इंटेस्टाईन आहे, इथं लार्ज इंटेस्टाईन आहे आणि अपेंडिक्स जे आहे ते हित आहे. ह्याचा ह्युमन बिंग्सना काहीही उपयोग नाही. मग काय काय जण म्हणतात बघा ते अपेंडिक्स वाढले, अपेंडिक्स ऑपरेशन करायचंय वगैरे, ते हेच. त्याचा मानवी शरीराला त्याचा काहीही उपयोग नाही. सिमिलरली अजून काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते सगळे एक्झाम्पल्स बघू आणि मग डायग्राम बघू आता परत. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिना, कानाच्या ज्या पाळ्या आहेत त्या, विच आर युजलेस इन ह्युमन, त्यांचा काही उपयोग नाही आहे असं म्हणतात ते ह्युमन्स मध्ये, आर युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिना. मग ते जे मसल्स आहेत ते मसल्स वापरून कानाच्या पाळ्या ते मूव्ह करू शकतात, आपल्याला तसं नाही करता येत. व्हेरियस व्हेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेल बोन, कॉक्सिक्स, विस्डम टीथ अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बिंग. बॉडी हेअर त्याचा काय उपयोग नाही आहे. त्यानंतर विजडम टीथ, अक्कल दाढ असं म्हणतो आपण त्याला, ते टेल बोन. मग ही टेल बोन माणसाला होती आधी, माणसाचे पूर्वज म्हणून माकडांना कन्सिडर केलं जातं. मग माकडांना शेपूट असते, माणसाला ती नाही आहे, मग ती गेली कुठं, ती हळूहळू निघून गेली, वेस्टिजियल ऑर्गन म्हणून ती डिजनरेट झाली. आता डायग्राम मध्ये बघा काय काय सांगितलंय. इथं इयर मसल्स दाखवलेले आहेत, त्यानंतर विजडम टीथ जे आहेत ते इथं दाखवलेले आहेत. विस्डम टीथ म्हणजे अक्कल दाढ, आणि टेल बोन ते हित आहे, कॉक्सिक, इथून ती शेपटी होती. तर ते टेल बोन सुद्धा काय झालेलं आहे, हळूहळू रिड्यूस होत गेलेलं आहे माणसामधलं. माकडांच्या मध्ये आहे अजून ते. त्याच्या पुढचा एव्हिडन्स आहे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. स्पेलिंग व्यवस्थित, पुढचा प्रकार त्याच्यातला. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे जीवाश्मशास्त्र, म्हणजे जमिनीमध्ये ज्यावेळेला काही खोदकाम वगैरे केलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये जमिनीमध्ये काही अवशेष सापडतात, त्यांना म्हणतात जीवाश्म. आणि त्यांचा अभ्यास करणारी बायोलॉजी मधली सेपरेट ब्रँच म्हणजे पॅलिओन्टॉलॉजी. सो पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, आता त्याच्याबद्दल बघा काय काय सांगितलेलं आहे. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट ब्युरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्होल्कॅनो एटसेट्रा. काही ठिकाणी एकदम पूरजन्य परिस्थिती होते, काही ठिकाणी भूकंप होतात, काही ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ह्या सगळ्या अचानक घडणाऱ्या गोष्टी आहेत. मग त्या अपघातांमध्ये जे कोण सजीव सापडतील ते सगळे सजीव पूर्णपणे जमिनीमध्ये गाडले जातात. रेमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. हे सगळे जमिनीमध्ये गाडले गेल्यामुळं रेमनंट्स म्हणजे त्यांच्या शरीराचे शिल्लक राहिलेले अवशेष आणि त्याचे इम्प्रेशन्स म्हणजे त्याचे काही ठसे वगैरे त्या ठिकाणी शिल्लक राहतात. ऑफ सच ऑर्गॅनिझम्स दे रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड, ते जमिनीमध्ये तसेच राहतात. दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स, यांनाच फॉसिल्स असं म्हणतात. So study of fossils is an important aspect of study of evolution. हा त्याच्यातला मात्र सगळ्यात महत्वाचा घटक आहे फॉसिल्स, कारण ह्याच्यावरून जास्तीत जास्त गोष्टी बऱ्याचशा क्लिअर होतात. आता इथं शेजारी त्यांनी एक डायग्रॅम दिलेली आहे, ती एक डायग्रॅम बघूया. तर इथं हा जो पोर्शन आहे इथून इथपर्यंतचा पहिला, त्याला काहीतरी नाव पॅलिओझोइक एरा, एरा म्हणजे कालावधी तो. त्याच्या वरचा जो आहे तो मेसोझोइक इरा, आणि त्याच्यावरती जो आहे तो आहे सेनोझोइक इरा.
मग हे जे पहिला जो इरा आहे तो खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत बघा, रेप्टाईल्स आहेत, एम्फिबिया आहेत, पायसेस आहेत, इनव्हर्टेब्रेट्स आहेत. मग इनव्हर्टेब्रेट्स पासून व्हर्टेब्रेट्स तयार झालेत. इनव्हर्टेब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा नसलेले, त्याच्यापासून हे बाकीचे तयार झाले. त्याच्यानंतर मग इथं दाखवलेलं आहे रेप्टाईल्स. रेप्टाईल्स म्हणजे सगळे सरपटणारे प्राणी वगैरे सगळे त्याच्यात. त्याच्यानंतर कॅटेगरी पुढची एव्स. एव्स म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स म्हणजे ह्युमन लाईक. हे सगळे त्याच्यामध्ये सस्तन प्राणी हे मॅमल्स मध्ये येतात. हे असं त्यांनी या ठिकाणी दाखवून ठेवलेलं आहे. कितपत तुमच्या नावं लक्षात राहतात ते जरा बघा. या सगळ्यामध्ये ZOIC हे सेम आहे. इथं पॅलिओ, मेसो आणि सेनो या पद्धतीनं आहे. स्पेलिंग नुसार करा म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधी पण. त्याच्या पुढे जाऊयात आपण. कार्बन कन्झम्पशन ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. एकदा ते प्राणी, त्या वनस्पती एकदा जमिनीमध्ये गाडल्या गेल्या, एकदा ते मृत झाले की मग त्यांच्यातलं जे कार्बन कन्झम्पशन आहे ते स्टॉप होतं. त्यांच्या शरीरामध्ये असलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं कन्झम्पशन वगैरे ते पूर्णपणे स्टॉप होतं. मग तिथून पुढं काय होतं, तर त्याच्यामध्ये C14 कार्बन 14 जो असतो तो रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे आणि त्याची डिकेइंग प्रोसेस स्टार्ट होते. म्हणजे त्याच्यातून रेडिएशन्स बाहेर पडायला लागतात आणि याच्यावरून त्याच्या डीके प्रोसेसचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे सांगू शकताय की ते सापडलेलं अवशेष किती वर्षापूर्वीचं आहे. त्याची सगळी कॅल्क्युलेशन्स, फॉर्म्युला वगैरे सगळं तुम्हाला 11वी-12वी मध्ये फिजिक्स मध्ये सगळं तुम्हाला ते अभ्यास करायचाच आहे त्याचा. मात्र त्याच्यामधला महत्वाचा घटक कोण आहे तो लक्षात ठेवा, कार्बन 14. So in case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously. ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे होतं, एकदा त्या प्लांट्स ॲनिमल्स डेड झाले की त्याच्यातल्या कार्बनचा कंटेंट कॉन्स्टंट राहायला पाहिजे होता, पण तो कॉन्स्टंट राहत नाही. त्यांनी त्याच्यामध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचा रेशो फाइंड आउट केला, तर हा चेंज होतो. मग यापैकी कार्बन 12 जो आहे तो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. याचा अर्थ हे कॉन्स्टंट राहतं, ह्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. मात्र C14 जो आहे तो आहे रेडिओ ऍक्टिव्ह. मग ज्या अर्थी तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे त्या अर्थी त्याच्यातनं रेडिएशन बाहेर पडणार, म्हणजेच त्याच्या त्या कार्बनच्या संख्येमध्ये, त्या कार्बन ऍटमच्या संख्येमध्ये चेंजेस होणार. म्हणजेच C14 याचं प्रमाण मात्र काय होणार, चेंज होणार. The time passed since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of C14. ती वनस्पती किंवा तो प्राणी डेथ झाल्यानंतर किती वेळ झालेला आहे, किती वर्ष झालेली आहेत, तो टाइम फाइंड आउट करता येतो. ते फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, कुणाचा वापर करायचा आहे ते लक्षात ठेवा, C14 चा वापर. अँड रेशो ऑफ C14 टू C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. आणि ह्यांचा रेशो काढला जातो C14 आणि C12 चा. याच्यातलं लक्षात ठेवा, C12 नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, C14 रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे त्याच्यातून रेडिएशन कॉन्स्टंटली बाहेर टाकले जातात. आपल्याकडे जो कार्बन डायऑक्साईड मिळतो CO2 तो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. बघा याचा कसा वापर केलेला आहे ते. दिस इज कॉल्ड ॲज कार्बन डेटिंग मेथड.
यालाच कार्बन डेटिंग मेथड असं म्हणतात. अतिशय महत्वाचा पॉइंट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इट इज युज्ड इन पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे जीवाश्मशास्त्र अँड अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र. म्हणजे माणसाचं साधारणपणे कधीतरी पेपरला बातमी वगैरे येते बघा, हे 2000 वर्षापूर्वीचे अवशेष सापडले, 4000 वर्षापूर्वीचे अवशेष सापडले. कोण सांगणार ते 2000 वर्षापूर्वीचं आहे का 4000 वर्षापूर्वीचं आहे? तर ते या पद्धतीने फाइंड आउट केलेलं असतं. So it is used in paleontology and anthropology for determining the age of human fossils and manuscripts. ह्युमन फॉसिल्स म्हणजे माणसाचे जे अवशेष सापडतात ते, आणि मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित. काही ठिकाणी येते बघा बातमी, 2000 वर्षापूर्वीचा शिलालेख सापडला. म्हणजे दगड असतो, त्या दगडावरती लिहिलेलं असतं, त्याला शिलालेख असं म्हणतात. मग ती अशी हस्तलिखित साधारण किती वर्षापूर्वीची आहेत, काय आहेत, ते त्या ठिकाणी डिटरमाइन करता येऊ शकतं. Once the age of fossils is determined, it becomes easy to find information about other erstwhile organisms. एकदा का तुम्ही त्या फॉसिलचं एज ठरवलं की त्याच्या आधीचे जे ऑर्गॅनिझम्स होते, तिथं जे सजीव होते, त्या संदर्भात माहिती मिळवता येते. इट सीम्स दॅट vertebrates have been slowly originated from invertebrates. मग अशी डायग्राम बघितली आपण. आता त्याच्यावरून तो अभ्यास करून सायंटिस्ट लोकांनी असं सांगितलेलं आहे की व्हर्टेब्रेट्स म्हणजे ज्यांच्या पाठीचा कणा आहे ते कुणापासून ओरिजिनेट झालेत? इनव्हर्टेब्रेट्स पासून. म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाहीये त्यांच्यापासून ते ओरिजिनेट झालेत. सम प्लांट्स अँड एनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. शो सेम म्हणूया आपण इथं, सम नको. काही प्लांट्स आणि एनिमल्स काय करतात? सेम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स दाखवतात. म्हणजे त्यांचं बाह्य स्वरूप बऱ्यापैकी सेम असतं. हेन्स दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप्स अँड आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. त्यामुळं अशा वनस्पती, असे प्राणी हे दोन वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये तुम्ही कन्सिडर करू शकताय किंवा त्यांच्यातलं रिलेशन तुम्ही फाइंड आउट करू शकताय आणि त्यांना काय म्हणू शकताय? दे कॅन बी कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट. जेवढं जेवढं इम्पॉर्टंट सांगितले पहिल्यांदा ते करा. मग नंतर आपण क्वेश्चन पेपर सगळे बघतोच आपण, त्याच्यामधले प्रश्न करा आणि सगळ्यात शेवटी जी टेस्ट दिली जाईल तेवढं करा, बास होते. बाकी काही करावं लागत नाही. मग फॉर एक्झाम्पल इन पेरीपॅटस, आता हे वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याच्यातले, याचं सगळं पूर्ण क्लासिफिकेशन, एनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन, त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स, त्याचा सगळा अभ्यास तुम्हाला 11वी आणि 12वी मध्ये आहे. त्यामुळे ही काही नावं असतील ही तेवढी जरा लक्षात ठेवावी लागतील. इन पेरिपॅटस कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी, म्हणजे त्या बॉडीचे छोटे छोटे पार्ट, तुकडे असतात. थिन क्युटिकल म्हणजे त्याच्या शरीरावरचं आवरण, हे थिन क्युटिकल. अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. पॅरापोडिया याचा अर्थ त्या ऑर्गॅनिझमला, त्या सजीवाला मूव्ह होण्यासाठी त्याला जे पाय असतात छोटे छोटे, त्याला पॅरापोडिया असं म्हणतात. ह्युमनला लेग्स असतात. पॅरापोडियाचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही जर मुंगीचे पाय बघितले किंवा त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं एक्झाम्पल, गोम येते बघा घरी, गोम. त्या गोमचे पाय बघा केवढे बारीक असतात आणि ते किती फास्ट त्याच्यावरून पळत असतात. ते जे पाय असतात त्यांचे, त्याला पॅरापोडिया असं म्हणतात. सिमिलरली दीज एनिमल्स शो ट्रॅकियल रेस्पिरेशन, म्हणजे श्वसन नलिका असते त्यांना, त्याच्यातून त्यांचं रेस्पिरेशन चालतं. अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे ती ओपन. याचे डिटेल्स लगेच नाहीत समजणार, त्याला वेळ लागेल. बायोलॉजीचा जरा डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. सिमिलर टू ऑर्थ्रोपॉड्स, त्यामुळे नावं लक्षात ठेवा.
त्यामुळे ह्यांच्यामध्ये काय काय सांगितलेत कॅरेक्टरिस्टिक्स त्या बघा. हे पेरिपॅटसच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत. त्याशिवाय त्यांच्यामध्ये काही ऑर्थ्रोपॉड्सच्या सुद्धा काही प्रॉपर्टीज त्या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत. धिस इंडिकेट्स दॅट द पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड ऑर्थ्रोपोडा. हे जे पेरिपॅटस आहे, हा पेरिपॅटस या दोन ग्रुप्स मधला कनेक्टिंग लिंक आहे म्हणून सांगितले. म्हणजे एकाच प्राण्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ग्रुप्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यानुसार त्यांनी त्याच्यावरून हे कन्क्लुजन त्या ठिकाणी काढलेले आहेत. इथं पेरिपॅटस आहे बघ या ठिकाणी. म्हणजे जर त्याची बॉडी जर बघितली तुम्ही तर याच्यावरती असे छोटे छोटे सेगमेंटेड बॉडी आहे. असे छोटे छोटे त्याला सेगमेंट्स दिसतील तुम्हाला. त्यानंतर हे जे काही इथं असे त्याचे पाय दाखवलेले आहेत, हे काय आहेत? पॅरापोडिया म्हटलेले. मग हे जे काही कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये ॲनेलिडाच्या आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक ऑर्थ्रोपोडाच्या आहेत. म्हणून याला कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड ऑर्थ्रोपोडा असं म्हणतात. लक्षात ठेवा, डायरेक्ट याच्यावरती MCQ विचारला जाऊ शकतो, कोण आहे कनेक्टिंग लिंक. आणि 2 मार्काचा रिझन गिव्ह रिझन्स मध्ये सुद्धा हे विचारू शकतात की व्हाय पेरिपॅटस इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड ऑर्थ्रोपोडा. त्याचं तुम्हाला कारण पण सांगावं लागेल. त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे डक बिल्ड प्लॅटिपस. इथं आहे बघा त्याची डायग्राम. सो this organism, this lays eggs like reptiles. सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे ते अंडी घालतं. बट शोज रिलेशनशिप्स विथ मॅमल्स टू ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स अँड हेअर. पण हे मॅमल्स सारखं पण प्रॉपर्टीज दाखवतं. मॅमरी ग्लँड्स आहेत, सस्तन ग्रंथी आहेत, त्याच्यामध्ये हेअर आहेत. त्यामुळे हे दोघांनाही कनेक्ट करणार आहे, रेप्टाइल्स आणि मॅमल्स यांच्यामध्ये. लंग फिश परफॉर्म्स रेस्पायरेशन विथ लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. हे दुसरं एक्झाम्पल. लंग फिशला लंग्स आहेत रेस्पायरेशन साठी, मासा असून पण. धिस शोज दॅट मॅमल्स आर इव्हॉल्ड फ्रॉम रेप्टाइल्स. हे पहिलं म्हणजे पहिल्या उदाहरणावरून. म्हणजे हे जे डक बिल प्लॅटिपस आहे ते यांच्यातली कनेक्टिंग लिंक आहे. अँड एम्फिबियन्स आर इव्हॉल्ड फ्रॉम फिशेस, म्हणजे लंग फिश या दोघांच्यातलं कनेक्टिंग लिंक आहे. हे लक्षात ठेवा, कोण कुठलं कनेक्टिंग लिंक आहे, काय आहे ते इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉइंट बघा, कार्बन डेटिंग मेथड. त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इट इज बेस्ड अपॉन रेडिओ ऍक्टिव्ह डीके ऑफ नॅचरली ऑकरिंग कार्बन 14. लक्षात ठेवा कोण आहे ते. कार्बन 14 इम्पॉर्टंट त्यातला, कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. डेव्हलप्ड बाय, तो कोण सायंटिस्ट आहे? विलार्ड लिबी. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर दिस इन्व्हेन्शन. The age of the materials determined by this method are published in the journal Radiocarbon. त्या जर्नलचं नाव सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे C14, विलार्ड लिबी आणि रेडिओ कार्बन हे नाव जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा एव्हिडन्सचा प्रकार आहे एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्सेस. इथं सगळ्यांचे एम्ब्रायो दाखवलेले आहेत. एम्ब्रायो म्हणजे भ्रूण. So comparative study of embryonic developmental stages of various vertebrates as show that all embryos show extreme similarities
during initial stages and those similarities decrease gradually. हे कुणाकुणाचे एम्ब्रायोज घेतलेत बघा. फिश, सॅलॅमेंडर, टॉर्टॉइज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट, मॅन. साधारणपणे सुरुवातीला सगळ्यांची सिच्युएशन तीच आहे, मात्र फर्स्ट स्टेज मधून सेकंड स्टेज मध्ये येताना थोडेसे बदल झालेले आहेत. तिथून पुढे अजून थोडेसे बदल झालेले आहेत, पण सुरुवात इनिशियल स्टेजेस साधारणपणे सेमच आहे. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज एनिमल्स. हे सगळे ह्या सगळ्या प्राण्यांचं ओरिजिन एकच आहे असं त्यांनी या प्रूफ करून म्हणतायत. नेक्स्ट पॉइंट आहे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट. चार्ल्स डार्विन असं त्या सायंटिस्टचं नाव आहे. ऑब्झर्व्ड इनन्युमरेबल स्पेसिमन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड पब्लिश्ड द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. मग ह्यानं काय केलेले आहे, त्यानं बरेचसे प्लांट्स आणि ॲनिमल्सचे नमुने, स्पेसिमन्स, असंख्य इनन्युमरेबल सांगितले त्यांनी, त्यांचा अभ्यास केला आणि मग त्यानं ही थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही त्यानं ते थेरी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. इट गिव्ज अ कन्सेप्ट ऑफ द सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यात त्या थेरीमध्ये. जो फिट असेल तोच टिकेल. म्हणजे दिलेल्या वातावरणामध्ये आजूबाजूच्या वातावरणानुसार जो मिळतं जुळतं घेईल तोच टिकणार, जो मिळतं जुळतं घेणार नाही तो नष्ट होणार. ऑल्सो ही हॅड पब्लिश्ड ए बुक टायटल्ड ओरिजिन ऑफ स्पेसीज. त्याच्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. डार्विन स्टेटेड दॅट ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. याचा अर्थ प्रचंड प्रमाणात पैदास करू शकतात ऑर्गॅनिझम, सजीव. म्हणजे एक सजीव त्याच्यासारखे दुसरे सजीव निर्माण करू शकतो. रिप्रोडक्शन ही फॅसिलिटी, रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन, हे त्या सजीवांच्याकडे अवेलेबल आहे. ऑल ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ ईच अदर इन ए लाईफ थ्रेटनिंग मॅनर. मग हे सगळे एकदा तयार झाले की त्यांच्यामध्ये जगण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. मग ही स्पर्धा त्यांनी असं लाईफ थ्रेटनिंग म्हटले, जीवघेणी स्पर्धा त्याच्यामध्ये लागते. ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन विच शो मॉडिफिकेशन्स एसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. मग ही जी काही जीवघेणी स्पर्धा सुरू होते ती जिंकण्यासाठी जो कोणी त्याच्यामध्ये स्वतःमध्ये बदल करेल तोच टिकणार, तोच इथं सस्टेन होणार. जे होणार नाहीत ते नष्ट होतील. हाऊ एव्हर नॅचरल सिलेक्शन इज इम्पॉर्टंट बिकॉज नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम्स विच आर फिट टू लिव्ह अँड द रेस्ट पेरिश. नॅचरल सिलेक्शन याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नेचर फक्त अशाच सजीवांना सिलेक्ट करतं, जिवंत ठेवतं, जे जिवंत राहण्यायोग्य आहेत, जे फिट आहेत. बाकीचे सगळे नष्ट होतात. द रेस्ट पेरिश. पेरिश म्हणजे नष्ट होणे. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. जे टिकतात त्यातले काही ठराविक ऑर्गॅनिझम्स ते रिप्रोडक्शन करतात अँड गिव्ह राईज टू न्यू स्पेसीज. आणि त्यांच्यापासून नवीन स्पेसीज प्रोड्यूस होतात विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. त्यांना त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या अशा काही ठराविक कॅरेक्टर्स त्या ठिकाणी असतात. नाव ऑब्जेक्शन्स टू डार्विन्स थेरी. या डार्विन्स थेरीवरती सुद्धा काही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ऍक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. बऱ्याच काळापर्यंत ही थेरी सायंटिस्ट लोकांनी ऍक्सेप्ट केलेली होती म्हणते. However, some objections were raised against the theory as given below. मात्र या थेरीच्या अगेन्स्ट काही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत. कुठले ऑब्जेक्शन्स आहेत ते बघा.
Natural selection is not the only factor responsible for evolution. इव्होल्युशन मध्ये फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकमेव फॅक्टर रिस्पॉन्सिबल नाही. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. या थेरीमध्ये कोणत्याही प्रकारे युजफुल मॉडिफिकेशन्स किंवा युजलेस मॉडिफिकेशन्स यांचं कोणतंच एक्सप्लेनेशन नाही आहे. देर इज अ नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. काही चेंजेस हे एकदम स्लोली घडतात, काही एकदम सडनली घडतात. याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन या थेरीमध्ये नाही. बिसाइड्स दीज ऑब्जेक्शन्स, डार्विन्स वर्क ऑन इव्होल्युशन हॅज बीन ए माइलस्टोन. हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे इव्होल्युशन मधला. ह्या ऑब्जेक्शन्स हे प्रत्येक थेरीला असतात, हे लक्षात ठेवा. इथून पुढे सायन्स तुम्हाला बघताना लक्षात घ्यावं लागेल की वेगवेगळे सायंटिस्ट येतात, हे वेगवेगळी थेरी मांडतात, त्यांच्या थेरीमधल्या चुका काढण्याचं काम बाकीचे सायंटिस्ट लोक करतात. ही प्रोसेस कंटिन्युअसली सुरूच राहते, हे लक्षात ठेवा. हे खरं सायन्स आहे. त्यामुळं कोण काय सांगते त्याच्यातले जे महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्यायच्या, जे चुकीचं आहे ते तिथं सोडून द्यायचं आणि पुढे जायचं आपण. आता या सायंटिस्ट बद्दल थोडीशी माहिती त्यांनी दिलेली आहे. ही प्रपोज्ड द theory of evolution. He showed that all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. यांना असं सांगितलेलं आहे की आज ज्या काही तुम्हाला वेगवेगळे सजीवांचे प्रकार जे काही सगळे बघायला मिळत आहेत ते हळूहळू त्यांच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. त्यांच्या ह्या ज्या काही स्पेसीज म्हणजे जाती प्रजाती ज्या काही तयार झालेल्या आहेत ह्या बऱ्याच वर्षांपासून त्यांच्यामध्ये चेंजेस होत होत ही एवढी सगळी व्हरायटी जनरेट झालेली आहे. पण या सगळ्यांची सुरुवात कुठून तरी एका ठिकाणाहूनच झालेली आहे. या सगळ्यांचा पूर्वज कॉमन अँसेस्टर आहे. तो सगळ्यांचा जो पूर्वज आहे तो कॉमन आहे. ही प्रपोज्ड दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस इव्होल्युशन. त्यानं जे प्रिन्सिपल जे सांगितलं, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन, हेच एकमेव त्याला जबाबदार आहे असं त्यानं सांगितलं. पण नंतर बाकीच्या सायंटिस्ट लोकांनी सांगितलं की नुसत्या ह्या एकाच गोष्टीवरती ते अवलंबून राहणार नाही. त्याच्यानंतर अजून एक सायंटिस्ट आला, त्यानं स्वतःची थेरी मांडली, त्यानं स्वतःचं त्याला नाव दिलं. त्या थेरीचं नाव आहे लॅमार्किझम. हा सायंटिस्ट आहे जीन बाप्टिस्ट लॅमार्क. ही प्रपोज्ड दॅट मॉर्फॉलॉजिकल चेंजेस म्हणजे जे बाह्य स्वरूपामध्ये दिसणारे जे चेंजेस आहेत ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. हे इव्होल्युशनला रिस्पॉन्सिबल आहेत असं त्यानं सांगितलं. द रिझन बिहाइंड दीज चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. मग हे जे काही बदल घडतात हे कशामुळे घडतात? एक तर तो सजीव खूप ऍक्टिव्ह असेल किंवा तो खूप लेझी असेल, त्याच्यामुळे हे सगळे बाह्य चेंजेस, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस हे त्या ठिकाणी दिसतात. ही कॉल्ड धिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. यालाच त्यानं नाव दिलं प्रिन्सिपल ऑफ यूज ऑफ ऑर्गन्स ऑर प्रिन्सिपल ऑफ डिसयूज ऑफ ऑर्गन्स. म्हणजे जे अवयव आहेत त्यांचा एकतर यूज झालेला आहे म्हणजे ते ऍक्टिव्ह आहे, किंवा त्यांचा यूजच झाला नाही याचा अर्थ ते ऑर्गॅनिझम लेझी आहे. फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ, जिराफाची मान एवढी का लांब असते त्याच्याबद्दल सांगितलं. हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउझिंग ऑन लिव्स ऑफ टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. तर जिराफाची जी मान असते ती एवढी लांब होण्यापाठीमागं कारण काय सांगितलंय की बऱ्याच जनरेशन पर्यंत हे जिराफ काय करतं, उंच झाडांवरची पानं खायचा प्रयत्न करत आणि त्यामुळे त्याची मान जी आहे ती अशी वाढत गेलेली आहे. सिमिलरली शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ म्हणजे जो लोखंडाची कामं करणारा जो लोहार असतो त्याचे जे शोल्डर्स आहेत, खांदे जे आहेत, दे हॅव बिकम
व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स. तर ते काय करत असतात, हातोडीचा वापर करत असतात आणि कॉन्स्टंटली ते हातोडीनं मारत असतात. त्यामुळे त्यांचे जे शोल्डर्स आहेत ते व्हेरी स्ट्रॉंग असतात. बघा त्यांनी कशा पद्धतीनं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्या पुढे त्यांनी प्राण्यांचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमू. ऑस्ट्रिच म्हणजे शामृग आणि शामृगासारखाच हा प्राणी आहे इमू. तर यांचे पंख जे आहेत ते वीक असतात, कारण ते युजच करत नाहीत त्यांचा. त्यामुळे शामृग पक्षी असा उडताना वगैरे तुम्हाला शक्यतो करून दिसत नाही, कारण त्यांच्या पंखामध्ये तेवढी ताकद नसते. लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक. स्वॅन म्हणजे हंस, डक म्हणजे बदक. दे हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. म्हणजे ह्यांचे जे पाय आहेत हे काय कशासाठी वापरले जातात, पाण्यामध्ये पोहण्यासाठी वापरले जातात. अँड स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन्स इन देअर बॉडी फॉर बरोईंग हॅबिट. साप आणि त्याच्यासारखे जे प्राणी असतात त्यांचे लेग्स नसतात, त्यांना पाय नसतात. कशामुळं, कारण ते काय त्यांची हॅबिट कुठली आहे, बरोईंग हॅबिट आहे. बरोईंग हॅबिट म्हणजे बिळात राहण्याची त्यांची सवय. मग बिळामध्ये जाण्यासाठी पाय नकोच आहेत, ते सरपटत जातात त्या बिळांमध्ये, त्यामुळे त्याचे पाय गेलेले आहेत. ऑल दीज आर ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. हे त्या त्या प्राण्यांनी मिळवलेले कॅरेक्टर्स आहेत, मिळवलेले गुणधर्म आहेत. अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे हे कॅरेक्टर्स पास केले जातात असं हा म्हणतोय. दिस इज कॉल्ड ॲज अ थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर लॅमार्किझम. ह्यालाच त्यानं लॅमार्किझम नाव दिलं. त्याला काय म्हटलंय, थेअरी ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता. एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स पास होतात असं त्यानं सांगितलं. आणि त्यालाच त्यानं स्वतःचं नाव दिलं लॅमार्किझम. Now, development of organs due to specific activities or their degeneration due to no use at all was widely accepted. मग ह्यानं जे सांगितलं की काही ऑर्गन चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात कारण ते जास्तीत जास्त वापरली जातात, आणि काही ऑर्गन्स पूर्णपणे डिजनरेट झाले, नष्ट झाले, कारण त्यांचा युजच होत नव्हता. हे सगळ्या सायंटिस्ट लोकांनी ऍक्सेप्ट केलं. But transfer of those characters from generation to generation was rejected. पण हेच कॅरेक्टर्स एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये डायरेक्ट इनहेरिट होतात, पास होतात, हे मात्र रिजेक्ट केलं. बिकॉज द मॉडिफिकेशन्स ब्रॉट इन अस आर नॉट ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट जनरेशन. कारण आपण जे स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स करतो ते नेक्स्ट जनरेशन मध्ये आहे तसे ट्रान्सफर होत नाहीत. हेन्स लॅमार्क्स थेरी वॉज डिस्प्रूव्ड. त्यामुळं लॅमार्क्सची जी थेरी आहे ती ऍक्सेप्ट झाली नाही, त्याला डिस्प्रूव्ह केलं. ते काही योग्य नाहीये म्हणून बाकीच्या सायंटिस्ट लोकांनी सांगितलं. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करतात, त्यांना जे कॅरेक्टर्स मिळालेले आहेत ते नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर करतात. याला काय म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. म्हणजे त्यांना मिळालेले जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांच्याकडे जे गुणधर्म आहेत ते नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर केले जातात. त्याला म्हणतात अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. आता या सायंटिस्ट बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघा. त्याचं नाव आहे जीन बाप्टिस्ट लॅमार्क. He proposed that activities of the organisms are responsible for their evolution. त्या ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीज वरती त्याची इव्होल्युशन अवलंबून असते. He proposed that each animal or plant undergoes some changes in its lifespan. त्याच्या पूर्ण
कालावधीमध्ये त्याचा जेवढा काही आयुष्य त्याचं जे आहे त्या प्राण्याचं वनस्पतीचं तेवढ्या ह्याच्यामध्ये ते काय करतात, काही ठराविक चेंजेस स्वतःमध्ये करतात. अँड दोज चेंजेस आर ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. आणि हेच चेंजेस नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर केले जातात. अँड सच चेंजेस ऑकर इन नेक्स्ट सबसिक्वेंट जनरेशन. म्हणजेच असेच चेंजेस पुढच्या पुढच्या जनरेशन मध्ये होत राहतात असं त्यानं सांगितलंय. त्याच्या पुढचा पॉइंट आहे स्पेकिएशन. कोण ह्याला स्पेशिएशन म्हणेल किंवा काही म्हणेल. मी सांगितलंय आधीच, उच्चार तुम्हाला वेगवेगळे भरपूर बघायला मिळतील. एकाच स्पेलिंगचे वेगवेगळे उच्चार तुम्हाला ऐकायला मिळतील. पण आपण लिहिताना अशा पद्धतीने लिहा की त्याचं स्पेलिंग आपल्याला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन मुळे काय होतं, प्लांट्स आणि एनिमल्स यांच्या वेगवेगळ्या नवीन जाती आपल्याला बघायला मिळतात. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. ही स्पेसीजची डेफिनेशन. स्पेसीज काय आहे, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे, म्हणजे वेगवेगळ्या सजीवांचा तो ग्रुप आहे. दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स. ते काय करू शकतात, परत नवीन इंडिव्हिज्युअल्स जनरेट करू शकतात. ते इंडिव्हिज्युअल सुद्धा काय आहे, तर फर्टाईल आहेत. फर्टाईल म्हणजे ते परत नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करू शकतात थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. नैसर्गिकरित्या प्रजननाद्वारे ते काय करू शकतात, पुढची जनरेशन तयार करू शकतात. Each species grows in specific geographical conditions. प्रत्येक जात जमात ही ठराविक जॉग्राफिकल कंडिशन मध्ये राहत असते. त्या कंडिशन मध्ये ती वाढत असते. देअर फूड, हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. मग प्रत्येक जाती जमातीसाठी त्यांचं अन्न वेगळं आहे. काय खातात ते, हॅबिटॅट म्हणजे त्यांचा राहण्याचा अधिवास, ते जिथं राहतात ती जागा. रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी म्हणजे ते पुढची जनरेशन कशा पद्धतीनं तयार करू शकतात. अँड पिरियड आणि त्यांचा कालावधी, मग तो कालावधी काही असू शकतो, म्हणजे त्या सजीवाचा जगण्याचा कालावधी असेल, रिप्रोडक्शन मध्ये पुढची जनरेशन करण्याचा कालावधी असेल, ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हे वेगवेगळं असतं. बट genetic variation is responsible for formation of new species from earlier one. इथं आलं बघा महत्वाचा पॉइंट. एका स्पेसी कडून पुढची स्पेसीज तयार होते, याच्यामध्ये कोण महत्वाचा रोल प्ले करतं, ते आहे जेनेटिक व्हेरिएशन, जीन्स मधले बदल. अल्सो जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर अल्सो रिस्पॉन्सिबल. ते ज्या भागात राहतात ते. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह चेंजेस म्हणजे प्रजननासाठी लागणारे जे काही बदल आहेत ते. जॉग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन अल्सो लीड्स टू स्पेकिएशन. मग हे जे आता दोन घटक सांगितले, त्यांचा राहण्याचा अधिवास, त्यांची जॉग्राफिकल कंडिशन आणि रिप्रोडक्शनचे आयसोलेशन, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी, तर याच्यानुसार सुद्धा वेगवेगळ्या स्पेसीज फॉर्म होतात.